विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये, की ज्यामध्ये आपण अप्रोचेस हा टॉपिक पाहत आहोत, की ज्यामध्ये आपण प्रिव्हियसली म्हणजेच मागच्या प्रेझेंटेशनमध्ये रिअलिझम किंवा वास्तववाद म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या सिद्धांताचं किंवा या संकल्पनेचं काय महत्व आहे याच्याबद्दलची सर्व माहिती आपण घेतलेली आहे. आणि आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये आपण प्रामुख्याने सिस्टम्स अप्रोच किंवा ज्याला आपण व्यवस्थावादी दृष्टिकोन याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. म्हणजे नेमका हा सिस्टम्स अप्रोच काय आहे आणि कशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये जेवढे अनेक विविध विषय आहेत, ते सोशल सायन्सेस मधले असू देत किंवा मग नॅचरल सायन्सेस मधले असू देत, या सर्वांमध्ये सिस्टम्स अप्रोच किंवा व्यवस्थावादी सिद्धांत याचा काय महत्व आहे याच्याबद्दलची आपण थोडीशी माहिती आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये घेणार आहोत. आणि हा जो टॉपिक आहे तो युनिट नंबर 5 मधून आहे. जसं ब्लॉक सेकंड ब्लॉक मधून आपण हे घेतलं आणि त्यातलं युनिट नंबर 5 प्रामुख्याने आजचा डिस्कशनचा भाग असणार आहे. तर सर्वप्रथम आपण जेव्हा अप्रोचेसचा विचार करतो त्यावेळेस अप्रोचेस म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे, किंवा दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय. तर दृष्टिकोन म्हणजे असं आपण म्हणू शकतो की एका गोष्टीकडे अनेक वेगवेगळ्या अँगलने पाहणं. जेव्हा आपण उदाहरणासाठी जर असं गृहीत धरलं की एक जर इमारत असेल, एक बिल्डिंग जर असेल, तर त्याचे 4 बाजू असतात किंवा जेवढे अनेक बाजू असतील त्या प्रत्येक बाजूचा व्ह्यू पॉइंट वेगळा असतो. एखादा व्यक्ती जर बिल्डिंगच्या समोर उभा असेल तर ती बिल्डिंग समोरून कशी दिसते याच्याबद्दलचं विश्लेषण करू शकतो. जर एखादा व्यक्ती त्याच इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला उभा असेल आणि तो जर बिल्डिंगकडे पाहत असेल तर मागच्या बाजूने बिल्डिंग कशा प्रकारे दिसते याचं तो व्यक्ती विश्लेषण करू शकेल. आणि तेच लागू होतं डाव्या साईडला आणि उजव्या साईडला. तर एकंदरीत सांगण्याचा मुद्दा हा की एखादी गोष्ट असते, एखादी वस्तू असते किंवा एखादी संकल्पना असते, एखादा विचार असतो आणि त्या गोष्टीकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन असतात. आपण त्याला अनेक अँगल्सने पाहतो. कोणी त्याला पॉझिटिव्हली घेतो, कोणी निगेटिव्हली घेतो किंवा कोणी त्याचं विश्लेषण करून त्यातून अजून काही दुसरं स्वरूप बाहेर आणण्याचा प्रयत्न करतं. तर एकंदरीत सांगण्याचा मुद्दा असा की इथे कोणतीही गोष्ट जेव्हा असते त्यावेळेस त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात आणि तेच दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाला किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाला देखील लागू होतात. आणि त्यामधलं जे आपण याच्या अगोदर पाहिलं ते म्हणजे वास्तववादी सिद्धांत किंवा वास्तववादी दृष्टिकोन. आणि आजचा जो मुख्य चर्चेचा विषय असणार आहे तो म्हणजे व्यवस्थावादी दृष्टिकोन. म्हणजे हा व्यवस्थावादी दृष्टिकोन नेमका काय आहे, कशा प्रकारे कार्य करतं आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या दृष्टिकोनाचं काय महत्व आहे याच्याबद्दलची ही पूर्ण चर्चा असणार आहे. आपण अनेक राजकीय विचारवंत पाहिलेले आहेत आणि प्रत्येक राजकीय विचारवंत राज्याबद्दलचे आपले विचार मांडताना आपण पाहतो. जसं प्लेटो असेल तर आदर्श राज्य कशा प्रकारे आपण उभा करू शकतो त्याच्याबद्दलची संकल्पना प्लेटोच्या द रिपब्लिक या पुस्तकातून पाहायला मिळतं. त्यासोबतच अरिस्टॉटलने सुद्धा द पॉलिटिक्स हे पुस्तक लिहून अनेक प्रकारचे राज्य कशा प्रकारे अस्तित्वात येऊ शकतात आणि त्यातलं कोणतं राज्य जास्त चांगलं असेल आणि कोणत्या प्रकारचं राज्य जास्त वाईट असेल याच्याबद्दलची मीमांसा इथे केल्याचे दिसते. आणि त्यासोबतच मॅकियावेली देखील आहे. मॅकियावेलीने सुद्धा राज्याबद्दल आपले विचार मांडलेले आहेत आणि प्रामुख्याने राजाने
कशा प्रकारे वागावं किंवा राजामध्ये कोणकोणते गुण असावेत याच्याबद्दलची चर्चा मॅकियावेलीने आपले पुस्तक द प्रिन्स यामध्ये अधोरेखित केलेलं आहे. तर असे अनेक विचारवंत होऊन गेले की ज्यांनी राज्याबद्दल आपले विचार मांडले आणि कशा प्रकारे एक आदर्श राज्य आपण उभा करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण एक राज्य निर्माण करू शकतो की जे सर्व लोकांसाठी हितकारक असेल, कल्याणकारी असेल, याच्याबद्दलचे विविध विचार मांडलेले आहेत. परंतु कालांतराने विषयाची जी व्याप्ती आहे ती वाढत गेली आणि त्यामधून मग असं दिसतं की राज्याबद्दल विचार किंवा कशा प्रकारचं चांगलं राज्य उभं करता यावं याबद्दलचे विचार मांडणं ठीक आहे, परंतु त्यासोबतच सध्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचं राज्य अस्तित्वात आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या सद्यस्थितीमध्ये असलेल्या राज्याचं योग्य विश्लेषण करणं अनिवार्य आहे. आणि म्हणून मग अनेक बदल राज्यशास्त्र या विषयामध्ये होत गेले आणि त्यातलाच एक बदल म्हणजे बिहेव्हिअरल रिव्होल्यूशन असं आपण म्हणतो. त्याला मराठीमध्ये आपण वर्तनवादी क्रांती असं म्हणतो, की ज्यामध्ये राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्याची पद्धतच एका अर्थाने आपण बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वी आदर्श राज्य कशा प्रकारे उभं करता येईल याच्याबद्दल चर्चा व्हायची, परंतु त्यानंतर जेव्हा काळ बदलला तेव्हा मग असं पाहण्यात आलं की आदर्श राज्य तर ठीक आहे, ते आपण नंतर पाहूयात, पण सद्य स्थितीमध्ये कोणत्या प्रकारचं राज्य आहे आणि त्याला कशा प्रकारे व्यवस्थित करता येईल याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज भासू लागली. आणि म्हणूनच मग वर्तनवादी क्रांती असेल किंवा अजून नवनवीन विचार असतील ते सर्व राज्यशास्त्र या विषयामध्ये जागा मिळवायला लागले. आणि त्यातूनच ज्याचा जन्म होतो तो म्हणजे व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा. आणि हा व्यवस्थावादी दृष्टिकोनच मुळात इथून आलेला आहे की जेव्हा संपूर्ण जग हे अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत होता त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं, समाधानकारक उत्तरं लोकांना दिली गेली पाहिजे यासाठी अनेक विषयांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणण्यात आले. आणि त्यातलाच एक जो बदल राज्यशास्त्र या विषयामध्ये घडवून आणण्यात आला तो म्हणजे व्यवस्थावादी दृष्टिकोन. तर हा नेमका व्यवस्थावादी दृष्टिकोन म्हणजे काय आहे त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. आपण पाहतो बऱ्याचदा की संपूर्ण जग जो आहे तो शीत युद्धाच्या काळात दोन गटांच्या मध्ये विभागला गेला होता. एका बाजूला सोव्हिएत युनियन आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका. तर हे दोन देश एकमेकांच्या विरुद्ध प्रत्यक्षात नव्हे तर अप्रत्यक्षात किंवा असं म्हणूयात आपण की युद्धाच्या मैदानात नव्हे तर मैदानाच्या बाहेर एकमेकांशी लढत होते. आणि याच काळात व्यवस्थावादी दृष्टिकोन हे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आल्याचं पाहायला मिळतं. शीतयुद्धाच्या काळातील गुंतागुंत जसे की मोठ्या प्रमाणावर विनाशकारी तंत्रज्ञानाचा उदय असणे, की ज्यामध्ये आपण पाहिलंय की अणुबॉम्बचा देखील उदय झाला होता. त्यानंतर इतर जे प्राणघातक शस्त्र आहेत, जर आपण केमिकल बॉम्ब्स किंवा हायड्रोजन बॉम्ब आणि अनेक प्रकारचे बॉम्ब्स अशा प्रकारचे आहेत की जे एका हल्ल्यामध्ये अनेक हजारो किंवा लाखो लोकांना मारण्याची क्षमता ठेवतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याची क्षमता या बॉम्ब मध्ये असते. म्हणून त्याला आपण WMD किंवा वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असं देखील म्हणतो, की ज्यामध्ये एका हल्ल्यात आपण हजारो किंवा लाखो लोकांना मारू शकतो. अशा प्रकारचे विध्वंसक हत्यार त्यावेळेस उदयास येऊ लागले. आणि आज देखील आपण पाहतो अनेक देशांच्याकडे अणुबॉम्ब अस्तित्वात आहे. ते अमेरिका असेल, रशिया असेल किंवा भारत असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल, फ्रान्स आहे, ब्रिटन आहे,
या प्रत्येक देशांकडे म्हणजे जवळपास एक 10 ते 15 देशांच्या कडे आज अणुबॉम्ब अस्तित्वात आहे आणि त्यासोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र देखील या देशांनी आत्मसात केलेले आहेत किंवा त्यांच्याकडे त्या शस्त्रांचा साठा उपलब्ध आहे. तर यानंतर म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा उदय होऊ लागला त्यावेळेस मग अनेक जटिल प्रश्न उभे राहू लागले आणि आपण पाहिलेलं आहे की शीतयुद्धाच्या काही वर्ष अगोदर या जगामध्ये पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध देखील झालेलं आहे. पहिलं महायुद्ध जे 1914 पासून ते 1918 पर्यंत चाललं आणि दुसरं महायुद्ध जे 1939 ते 1945 या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये चाललं आणि मधला जो काळ होता त्याला आपण इंटरवॉर पिरियड असं म्हणतो, जे की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोघांच्या मधला जो काळ आहे त्याला आपण इंटरवॉर पिरियड असं म्हणतो. आणि या मधल्या काळामध्ये देखील अनेक बदल या जगामध्ये झालेले आहेत आणि कदाचित त्या बदलांच्यामुळे देखील दुसरं महायुद्ध घडून आलं असं आपण म्हणू शकतो. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र संपूर्ण जगाने एक धडा घेतला की जर आपण अशा प्रकारे युद्ध करत राहिलो तर आपण एकमेकांच्या विरुद्ध जाऊन एकमेकांना संपवून टाकू आणि या संपूर्ण पृथ्वी तलावरून मनुष्य हे लुप्त होतील, म्हणजे मनुष्य जात जी असेल ती पूर्णपणे संपून जाईल. आणि त्यामुळे मग हे जेवढे मोठे जटिल प्रश्न उद्भवले होते त्यांचं उत्तर, समाधानकारक उत्तर मिळणं अपेक्षित होतं, जे की तोपर्यंत किंवा त्या काळापर्यंत मिळत नव्हता. आणि म्हणून मग नंतर जो विचार पुढे आला तो म्हणजे जनरल सिस्टम थेअरी किंवा सामान्य वास्तववादी सिद्धांत, की जे सर्वांसाठी सामान्य असेल, कोणत्याही एका विषयाला ते लागू नव्हतं, तर ते एक पूर्ण जनरल सिस्टम तयार केला गेला होता. आणि जसं विज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या विविध शाखांमध्ये व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा वापर होऊ लागला, म्हणजे अशा प्रकारचं एक जनरल सिस्टम उभं केलं गेलं की ज्यामध्ये हे मान्य केलं की हे जनरल सिस्टम एक अशा प्रकारची व्यवस्था असेल की ती जे प्रत्येक विषयाला लागू असेल. आणि हे मान्य केलं गेलं की संपूर्ण जो समाज आहे तो या जनरल सिस्टम थेअरीच्या आधारावरती बेस्ड आहे किंवा त्याच्यावरती उभारलेला आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये एक प्रकारची व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेला समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण ते व्यवस्था समजून घेतली की मग आपोआप आपण आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्यासोबतच अनेक जे संकल्पना आहेत त्यांचा विचार आपण योग्य पद्धतीने करू शकतो. तर इथे व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा एक अर्थ असा होतो की विश्वातील प्रत्येक व्यवस्था ही एकमेकांची जोडली गेलेली आहे. जेवढे हे व्यवस्था आहेत हे सर्व एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि एकमेकांवरती प्रभाव देखील होत असतो. एक व्यवस्था जर बळकट झाली तर त्याचा प्रभाव दुसऱ्या व्यवस्थांच्या वरती होत असतो आणि एक जर व्यवस्था बळकटापासून जर कमजोर होत असेल तरी देखील त्याचा प्रभाव दुसऱ्या व्यवस्थांवरती होत असतो. आणि हे घेवाणदेवाणीचा प्रकार नेहमी चालूच असतं. आणि म्हणून विश्वातील विशिष्ट घटना समजून घेण्यासाठी आपल्याला सिस्टम्सच्या गतिशीलतेचे परीक्षण करणं गरजेचं ठरतं. म्हणजे सिस्टम डायनॅमिक्स ज्याला आपण म्हणतो, व्यवस्थेमध्ये बदल हे होत असतात नेहमी. आणि जर कोणतीही संकल्पना समजून घ्यायची असेल तर त्या व्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडवून आणलेले आहेत ते पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग इथे सिस्टम्स अप्रोच हे एक महत्वाचं भाग इथे आपण पाहू शकतो की ज्यामध्ये प्रत्येक जो समाज आहे, प्रत्येक जो देश आहे त्या देशामध्ये एक स्वतःची व्यवस्था असते आणि त्यासोबतच एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था देखील असते जे अनेक गोष्टींवरती अवलंबून असते. आणि हे सर्व जे व्यवस्था आहेत हे एकमेकांच्या वरती
अवलंबून असतात. आणि फक्त एवढंच नाही तर ह्या ज्या व्यवस्था असतात हे सतत काळानुसार बदलत देखील असतात. त्यांच्यामध्ये काही प्रकारचे बदल देखील घडत असतात, ज्याला आपण डायनॅमिक असं म्हणतो. गतिशील असतात, ज्यामध्ये बदल हे नेहमी होत असतं. तर तो बदल देखील समजून घेणं गरजेचं आहे. तर एकंदरीत जनरल सिस्टम्स थेअरी मांडली गेली. त्यानंतर आपण आता पाहिलं की प्रत्येक व्यवस्थेचा दुसऱ्या व्यवस्थेवरती प्रभाव देखील होत असतो. आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक व्यवस्था दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या कार्याचे परीक्षण करून घडत असलेल्या घटना समजून घेण्यासाठी त्या घटकांमध्ये होत असलेल्या घडामोडींचे विश्लेषण देखील करतं. जेव्हा आपण व्यवस्थावादी दृष्टिकोनाबद्दल बोलतो त्यावेळेस ते काय करतं नेमकं, तर ते घडत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमधल्या कार्यांचं परीक्षण करतो. ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं एक प्रकारे परीक्षण करून घेतं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून मग हे सर्व घडामोडी पुढे येत असतात. व्यवस्थावादाची व्याख्या ही घटकांचा परस्परांशी जोडलेला संच जो सुसंगतपणे काहीतरी एक साध्य करण्याच्या मार्गाने आयोजित केला जातो अशी केली जाते. म्हणजेच एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण की व्यवस्था म्हणजे काय, तर काही घटकांचा परस्परांशी जोडलेला एक संच असतो. असं आपण गृहीत धरूया की ABCD हे 4-5 जर घटक असतील त्या सर्व घटकांना एकत्रित केलं जातं किंवा त्यांच्यामध्ये एक नेटवर्क, जर आपण एक प्रकारचं जाळं त्याला म्हणू आपण, ती एक जाळी बांधली जाते आणि त्या जाळीच्या आतमध्ये हे सर्व एकमेकांशी जोडले गेलेले असतात. हे घटक एकमेकांवरती प्रभाव टाकत असतात, एकाचा प्रभाव दुसऱ्यावरती होत असतो आणि अशा प्रकारे हे सर्व घटक जे आहेत ते एकत्रितपणे कार्य करत असतात. आणि अशा अपेक्षा असते की हे सर्व घटक जे एकत्रित कार्य करत असतात त्यांचा उद्देश मात्र अनेकदा सारखा असू शकतो. आपण जर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं, एक सरकार, भारत सरकार असं आपण जर उदाहरण घेतलं आणि त्यामध्ये अनेक राज्य सरकार आहेत, तर जेवढे हे राज्य सरकार आहेत हे सर्व भारत या संकल्पनेमध्ये येतात. भारतामध्ये प्रत्येक राज्य समाविष्ट आहे आणि एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, एकमेकांवरती प्रभाव देखील होत असतो. म्हणजे हे स्वतःमध्येच एक व्यवस्था हिने निर्माण केलेली आहे आणि ते एकमेकांना सहयोग देखील करतात आणि प्रत्येकाचा ध्येय मात्र सारखा आहे, तो म्हणजे समाजाचा विकास करणं. कशा प्रकारे आपण समाज चांगल्या पद्धतीने विकसित करू शकतो याच्यावर प्रत्येक राज्याचा भर असतो आणि त्यामुळे आपापल्या परीने प्रत्येक राज्य हा समाजाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. तर इथे एक सामान्य ध्येय असतं की जे प्रत्येकाचं कॉमन ध्येय असतं आणि ते साध्य करण्यासाठी हे सर्व घटक एकत्र येतात आणि ते आपलं कार्य करत असतात. व्यवस्थेचे 4 विशिष्ट वैशिष्ट्य देखील आहेत. त्यामध्ये आपण घटक आहे, परस्पर संबंध आहे, उद्देश आहे आणि एक नियमन करण्यासाठीची शक्ती देखील असते. आणि त्यासाठी आपण उदाहरण घ्यायचं झालं तर आपली मानवी शरीरामधली पचन संस्था, याच्यामध्ये अनेक घटक आहेत, ते सर्व एकमेकांवरती अवलंबून आहेत. त्यांचा उद्देश मात्र एक आहे आणि त्यांना नियमित करण्यासाठी किंवा त्यांचं नियमन करण्यासाठी एक शक्ती देखील आहे. आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टी एकत्र येतात त्यांना आपण सिस्टम किंवा व्यवस्था असं म्हणतो. आणि त्यातले जर उदाहरणासाठी घ्यायचं म्हटलं तर आपले दात आहेत, एन्झाईम्स आहे, पोट आहे, आतडे आहे, यासारखे अनेक घटक असतात. आपल्या पचन संस्थेतील घटक अन्नाच्या भौतिक प्रवाहाद्वारे एकमेकांशी जोडले गेलेले असतात. आपल्या पचन संस्थेचे कार्य किंवा उद्दिष्ट म्हणजे अन्नाचे पचन करणे आणि त्यातून मूलभूत पोषक द्रव्ये काढून ती पोषक तत्वे आपल्या शरीराच्या दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवणे, की जे ज्यासाठी आपण रक्ताचा वापर करतो. हे जे रक्त आहे हे रक्त संपूर्ण शरीरामध्ये पसरलेलं आहे. धमन्यांच्या माध्यमातून रक्ताचा पुरवठा
संपूर्ण शरीरामध्ये झालेला आहे. आणि यातूनच मग असं दिसतं की जे काही आपण अन्न खातो किंवा जे काही आपण पाणी पितो याचं रूपांतर एक पोषक चांगल्या पद्धतीने रक्त निर्माण करण्यामध्ये होतं. आणि जे काही बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये हालचाल होत असते किंवा घटना घडत असतात त्याला शुद्ध करण्याचं कार्य देखील रक्ताच्या मार्फत केलं जातं. आपली पचन संस्था ही रासायनिक संकेताद्वारे नियंत्रित केली जाते. जे काही संकेत बनवले गेलेले आहेत त्यानुसार आपली पचन संस्था कार्य करत असते. आणि अशा प्रकारे एकमेकांशी जोडलेल्या घटकांनी बनलेल्या प्रत्येक गोष्टीला एक कार्य किंवा उद्देश असतो जो नियमन करणाऱ्या शक्तीद्वारे चालवला जातो. त्याला एक प्रणाली म्हणून मानले जाऊ शकते. मानव हा समाजातील अनेक व्यवस्थांचा भाग आहे आणि प्रत्येक प्रणाली एकमेकांशी जोडली गेलेली आहे. समाजातील इतर व्यवस्थेवर त्याचा प्रभाव देखील पडत असतो. शेवटी जे मानव आहे, मनुष्य आहे, ते अनेक व्यवस्थांचा भाग असतो आणि एकमेकांच्या वरती प्रभाव देखील पडत असतो. हे तर झालं व्यवस्थेबद्दल किंवा सिस्टम बद्दल. आपण आता पाहूयात की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा काय परस्पर संबंध आहे किंवा कशा प्रकारे त्याचा वापर इथे केला जातो. तर इथे एक प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंधाकडे व्यवस्थावादी दृष्टिकोन हा पारंपरिक दृष्टिकोनाचा विरोधाभास दर्शवतो, जो केवळ देश राज्याची विचारधारा, राज्य प्रमुखाचे चारित्र्य आणि राष्ट्राच्या वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या इतर अंतर्गत बाबींवरती लक्ष केंद्रित करतो. पूर्वी आपण पाहिलेलं आहे की एखादा विचारवंत असेल किंवा एखादा सिद्धांत असेल तर तो फक्त आणि फक्त राज्याबद्दलचे विचार मांडत असेल आणि फक्त आपण त्याच गोष्टींचा अभ्यास राज्यशास्त्र या विषयामध्ये करत असतो. परंतु नंतर जसं मी म्हटलं की काळ बदलत गेला, त्यानुसार अभ्यास करण्याची पद्धत देखील बदलत गेली, त्याचे विचार देखील बदलत गेले आणि त्यातून मग जो जन्म झाला तो म्हणजे व्यवस्थावादी दृष्टिकोनाचा. आणि या दृष्टिकोनाने यापूर्वी चालत आलेल्या सर्व पारंपरिक दृष्टिकोनांना एका अर्थाने विरोध दर्शवायला सुरुवात केली की त्यामध्ये कोणकोणत्या चुका आहेत, कोणकोणत्या उणिवा आहेत, त्या सर्वांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि नंतर मग व्यवस्थावादी दृष्टिकोन हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपले स्थान घट्ट करू लागला. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास राष्ट्र राज्यांच्या देशांतर्गत घटकांचे परीक्षण करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि त्याच्या नियामक शक्तीच्या कार्यांवर केंद्रित केला गेला. म्हणजे सुरुवातीला जो अभ्यास व्हायचा तो राज्याबद्दल व्हायचा किंवा ज्याला आपण राष्ट्र राज्य असं म्हणतो त्याच्याबद्दल केलं जात असेल. परंतु नंतर ही व्यवस्था बदलत गेली आणि सांगण्यात आलं की फक्त राज्याच्या बद्दल विचार करून चालणार नाही. आपण राज्याबद्दल विचार करतो ठीक आहे, ते एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन संपूर्ण जागतिक व्यवस्थेबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण संपूर्ण जागतिक व्यवस्थेबद्दल विचार करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण आपली जी कृती आहे किंवा राज्याची जी कृती आहे त्या कृतीचा आपण योग्य अभ्यास करू शकतो. म्हणजे जर एखादं राज्य एखाद्या पद्धतीने वागत असेल तर तो राज्य तसं का वागत आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी राज्याची भूमिका समजून घ्यावी लागेल. आणि ही संपूर्ण जे आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे ही व्यवस्था समजून घ्यावी लागेल. आणि एका अर्थाने इथे आपण या गोष्टीकडे असं पाहू शकतो की राष्ट्र राज्य जर एखादी कृती करत असेल, एखादी ऍक्शन घेत असेल तर ते करण्यामागे आंतरराष्ट्रीय जी व्यवस्था आहे ती जबाबदार असते. त्यासाठी मॉर्टन कपलान यांचं एक पुस्तक आहे जे की त्याने लिखाण केलं, जसं नाव आहे सिस्टम अँड प्रोसेस इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स, जे की 1957 मध्ये प्रकाशित करण्यात आलं. सिस्टम अँड प्रोसेस इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स
हे मॉर्टन कपलान यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विद्याशाखेकडे व्यवस्थांचा दृष्टिकोन सादर करणारे पहिले प्रमुख कार्य केले, की त्यामध्ये सर्वप्रथम कोणी जर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सिस्टम अप्रोच किंवा व्यवस्थावादी दृष्टिकोन आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचा श्रेय मॉर्टन कपलान यांना जातो, कारण त्यांनी सर्वप्रथम सिस्टम अँड प्रोसेस इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे पुस्तक लिहून 1957 मध्ये व्यवस्थेचा आंतरराष्ट्रीय संबंधाशी कशा प्रकारचा एक कनेक्शन आहे ते उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच डेव्हिड ईस्टन अँड अल्मंड्स विपरीत त्यांचे कार्य प्रामुख्याने राज्यांमधील राजकीय प्रणालीवर आणि जगभरातील इतर राजकीय प्रणालीशी त्यांच्या परस्पर संवादावरती केंद्रित केले होते. कपलानचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरती केंद्रित होता. म्हणजे फरक याच्यामध्ये असा आहे की ईस्टन अँड अल्मंड यांनी सुद्धा व्यवस्थावादी दृष्टिकोनाबद्दल आपले विचार मांडलेले आहे, परंतु त्यांनी एखाद्या विशिष्ट राजकीय व्यवस्थेबद्दलचे विचार मांडलेले आहेत. त्याला आपण पॉलिटिकल सिस्टम असं म्हणतो. जसं भारत असेल तर भारताचं पॉलिटिकल सिस्टम, अमेरिका असेल तर अमेरिकेचं पॉलिटिकल सिस्टम, आणि त्यानंतर मग त्या दोघांच्या मध्ये कंपॅरिझन किंवा तुलना करण्यास ईस्टन आणि अल्मंड यांनी सुरुवात केली. परंतु कपलानचा थोडासा वेगळा प्रकार होता. कपलांनी असं एखादा सिस्टम किंवा एखाद्या देशावरती लक्ष केंद्रित न करता त्यांनी संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरच लक्ष केंद्रित केलं, आणि त्यांनी असा विचार मांडला की ही संपूर्ण व्यवस्थाच आंतरराष्ट्रीय पातळी म्हणू शकतो. तर नेमक्या याच्यामध्ये कपलानने काय मांडलेलं आहे, इथे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत राष्ट्र राज्यांच्या वर्तनात काही प्रमाणात नियमितता असते. हे मॉर्टन कपलानचं निरीक्षण आहे. त्यांच्यानुसार असं म्हणणं आहे की प्रत्येक जी व्यवस्था असते ती व्यवस्था एक सायकल मध्ये चालत असते. म्हणजे त्याचं एक ठरलेलं कार्यक्रम आहे आणि त्यानुसार ते चालत असतं. ही नियमितता अंतर्गत सुसंगतीची पातळी प्रकट करते, जे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय प्रणालीचे किंवा व्यवस्थेचे मॉडेल तयार करण्यास मदत करते. याच्यामध्ये कपलानचं अजून एक मत आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या पूर्वीच्या मॉडेल्सचे परीक्षण करून आंतरराष्ट्रीय प्रणालीच्या विविध मॉडेल्सच्या उत्क्रांतीचा अंदाज लावणे शक्य होतं. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही पाहत आलेलो आहोत, एकंदरीत कपलानचं इथे असं म्हणणं आहे की जर आपल्याला ही व्यवस्था संपूर्णपणे योग्यपणे समजून घ्यायची असेल तर त्यासाठी आतापर्यंत उदयास आलेले जे सिस्टम आहेत किंवा व्यवस्था आहेत यांचा इतिहास पाहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण यांचा इतिहास पाहतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण नवीन येणाऱ्या ज्या काही संकल्पना असतील किंवा जे काही नवीन व्यवस्था असतील त्याचा अंदाज लावणं शक्य होतं. म्हणजेच सांगण्याचा उद्देश असा की जर आपण एखाद्या व्यवस्थेचा अंदाज घेतला, म्हणजेच आपण त्याचा इतिहास पाहिला आणि त्याचं जर योग्य निरीक्षण केलं तर म्हणजे नवीन येणारं जे काही अंदाज असेल किंवा व्यवस्था असेल त्या व्यवस्थेचा अंदाज आपण इथे लावू शकतो. आणि त्यासाठी कपलानने आंतरराष्ट्रीय प्रणालीमध्ये जवळपास 6 मॉडेल्सची चर्चा केलेली आहे. 6 प्रणालींची किंवा व्यवस्थावादी दृष्टिकोनाची चर्चा केलेली आहे, की ज्यामध्ये अनेक शक्ती प्रणालीचा समतोल असेल, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतो. त्यानंतर लूज बायपोलर सिस्टम आहे किंवा अजून अनेक गोष्टी आहेत. तर एकंदरीत कोणकोणते प्रकार आहेत ते आपण पाहूया. बॅलन्स ऑफ पॉवर सिस्टम ही संकल्पना इथे कपलानने दिली, की ज्यामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि कपलानच्या मते 18वे शतक ते 1914 पर्यंत, पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीचे वर्ष, हा काळ सत्ता व्यवस्थेच्या किंवा याला आपण म्हणतो पॉवर सिस्टम, ज्यालाच आपण एका अर्थाने बॅलन्स ऑफ पॉवर सिस्टम असं म्हणतो, त्यासाठी हा सुवर्ण काळ मानला गेला. कारण या काळामध्ये प्रत्येक देश हा एका अर्थाने समान पातळीवरती होता.
समान ह्याचा अर्थ काही प्रमुख गट होते की जे एकमेकांच्या अं, तोडीस तोड देणारे उपलब्ध होते. या प्रणालीमध्ये समान सामर्थ्य असलेले 5 प्रबळ युरोपियन देशांचा एक डायनामिक गट तयार झाला होता की यामध्ये हे 5 प्रबळ देश असतील जे एकमेकांना नियंत्रित करतील किंवा संपूर्ण व्यवस्थेलाच नियंत्रित करतील. या शक्तींनी लष्करी माध्यमांच्या ऐवजी राजनैतिक माध्यमाद्वारे त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यावेळेस साहजिक होतं की जर प्रत्येक राज्य, प्रत्येक देश हा जर समान असेल तर कोणीही एकमेकांच्या वरती हल्ला करण्यापासून वाचेल. कारण माहिती आहे जर आपण हल्ला केला तर पुढचा जो देश असेल तो देखील आपल्यावरती हल्ला करू शकतो. या शक्तींमध्ये युद्धाचे प्रसंग आले, परंतु जेव्हा यापैकी एक शक्ती नष्ट होण्याचा धोका होता तेव्हा ते संपुष्टात आले. त्यामुळे व्यवस्थेत फेरफार करण्याचा त्याचा कधीच हेतू नव्हता हे स्पष्ट होते. त्याऐवजी जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेचं रक्षण करणे हे प्राथमिक ध्येय मानले गेले. जेव्हा एका शक्तीने इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा इतर शक्तीने त्याविरुद्ध आघाडी केलेली आहे. जेव्हा एक मोठ्या कर्त्याचा पराभव झाला असेल तेव्हा इतर शक्तींनी ते राज्य वगळले नाही. त्याऐवजी पराभूत राज्य इतर राज्यांनी व्यवस्थित पुन्हा समाकलित केले. म्हणजे एका अर्थाने जे काही राज्य त्यावेळेस अस्तित्वात होते त्या प्रत्येक राज्याला समान महत्व देण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. आणि जर एखाद्या राज्याचा प्रभाव होत असेल तर त्याला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न झाला किंवा एखादा राज्य जर अनेकांच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या राज्याच्या विरुद्ध युती देखील केली गेली. आणि यामधून मग एकंदरीत संपूर्ण ही जी व्यवस्था आहे ती राखली गेली, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पॉवर असं म्हणतो, की ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशाचा एक स्वतःच प्रभाव क्षेत्र असतो आणि त्यामुळे कोणताही अन्य देश त्या देशावरती हल्ला करण्याचा विचार करत नाही. तर एका अर्थाने ते असं पाहायला मिळतं की प्रत्येक देशाकडे समान अधिकार होते किंवा समान शक्ती होती की ज्यामुळे कोणीही त्या देशावरती हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करत नव्हता. त्यानंतर अजून एक व्यवस्था जी आहे ती म्हणजे लूज बायपोलर सिस्टम. शक्ती व्यवस्थेच्या समतोलाच्या विपरीत शीतयुद्धाच्या काळात सैल द्विध्रुवीय किंवा द्विध्रुवीय व्यवस्थेमध्ये विविध कलाकार होते. त्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर या प्रणालीची मूलभूत रचना ही 2 महासत्तांच्या नेतृत्वाखालील 2 मोठे प्रतिस्पर्धी गट असतात की ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला सोव्हिएत युनियन. यामध्ये लूज बायपोलर सिस्टम आपण पाहू शकतो की ज्यामध्ये 2 महासत्ता अस्तित्वात होते किंवा 2 सुपर पॉवर्स अस्तित्वात होते. आणि लोकशाही, भांडवलशाही आणि साम्यवाद हे 2 गट एक विचारधारांच्या बाबतीत पूर्णपणे भिन्न होते. लोकशाही भांडवलवाद जो आहे तो अमेरिकेच्या बाजूने होता आणि साम्यवाद जो आहे तो सोव्हिएत युनियनच्या बाजूने होता. आणि म्हणून एका अर्थाने इथे आपण पाहू शकतो की 2 गटांमध्ये संपूर्ण देश किंवा संपूर्ण जग विभागला गेला होता. एका बाजूला भांडवलशाही, दुसऱ्या बाजूला साम्यवाद किंवा कम्युनिझम ज्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे 2 भागांमध्ये संपूर्ण जग विभागला गेला होता. त्या व्यतिरिक्त काही इतर संघटना देखील होत्या ज्याला आपण नाम असं म्हणतो, नॉन अलाइनमेंट मूवमेंट, की जे कोणत्याही देशाशी संलग्नित नव्हते. ते सोव्हिएत युनियन असेल किंवा मग अमेरिका असेल, यापैकी कोणत्याही देशाशी हे गट संलग्नित नव्हते.
म्हणजे एकंदरीत ते पूर्णपणे वेगळे राहत होते. आणि त्यासोबतच संयुक्त राष्ट्र यासारखी आंतरराष्ट्रीय संस्था देखील होती, परंतु त्यावेळेस म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जे लीग ऑफ नेशन बनवली गेली होती, ती लीग ऑफ नेशन फार काळ टिकली नाही. परंतु नंतर जेव्हा संयुक्त राष्ट्रांची निर्मिती केली गेली त्यावेळेस मात्र त्याला महत्व प्राप्त करून देण्यात आलं. आणि आपण पाहतो की तेव्हापासून आजपर्यंत संयुक्त राष्ट्र हे टिकून आहे. आणि त्यानंतर कोणत्या प्रकारचा आण्विक हल्ला जो असेल किंवा धोका असेल ते टाळण्यासाठी इथे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन किंवा संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठीच आपण पाहतो की कोणत्याही प्रकारचं महायुद्ध किंवा आण्विक हल्ला झालेला नाही. त्यासोबतच टाईट बायपोलर सिस्टम देखील आहे, ज्याला आपण घट्ट ध्रुवीय किंवा द्विध्रुवीय व्यवस्था असं देखील म्हणतो. यामध्ये अनेक साम्य देखील आहेत जे आपण आता पाहिलं त्यानुसारच यात अजून काही साम्य आहेत. घट्ट द्विध्रुवीय प्रणालीचे म्हणजे टाईट बायपोलर सिस्टम मध्ये 2 प्रतिस्पर्धी गट आहेत आणि या दोन्ही गटांचे अभिनेते पदानुक्रमाने व्यवस्थित आहेत. हे द्विध्रुवीय प्रणालीचे रूपांतर सैल ध्रुवीय प्रणालीमध्ये होईल जर दोन्ही अभिनेते पदानुक्रमीपणे व्यवस्थित नसतील तर. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ब्लॉक कलाकारांपेक्षा इतर कलाकारांची भूमिका. म्हणजे युनायटेड नेशन्स सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था उपेक्षित होतील आणि अलिप्त राष्ट्रे एकतर त्यांचे वर्चस्व महत्व गमावतील किंवा घट्ट द्विध्रुवीय प्रणालीमध्ये दृश्य होतील. तर एकंदरीत इथे टाईट बायपोलर सिस्टम ही एक व्यवस्था आहे की जे कपलांने मांडलेलं आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सल सिस्टम सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक शांतता राखण्यासाठी इतकी शक्तिशाली बनतात तेव्हा वैश्विक व्यवस्था शक्य आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की यामध्ये जे सुपर पॉवर्स आहेत त्यांना कमी महत्व दिलं जातं आणि जे युनायटेड नेशन्स आहे किंवा संयुक्त राष्ट्र आहे याच प्रकारे अजून जे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांना जेव्हा महत्व प्राप्त करून दिलं जातं त्यावेळेस ते शक्तिशाली बनतात आणि वैश्विक व्यवस्था त्यातून मग उभी केली जाते. ही प्रणाली इमॅन्युअल कांट यांच्या प्रजासत्ताक राज्यांच्या महासंघाच्या कल्पनेचे साम्य आहे की जे कायद्याचे नियम पाळतात. सार्वत्रिक प्रणाली अद्वितीय बनवते, ती तिचे स्वरूप आणि कार्य यांना मजबूत करते. त्यासोबतच सार्वभौमिक प्रणाली ही एकात्मिक आणि एकता प्रणाली असेल. यात न्यायिक, आर्थिक आणि राजकीय आणि प्रशासकीय कार्य करण्यासाठी यंत्रणा असते. एकंदरीत इथे असं आपण म्हणू शकतो की हे सर्व कार्य आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून पार पाडली जातात. त्यासोबतच ही प्रणाली उच्च पातळीवरील सीमापार सहकार्य आणि मानवतावादी हस्तक्षेपांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. जे काही उच्च पातळीवरती हस्तक्षेप करणं अपेक्षित आहे किंवा केलं जातं ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो. मानवतावादी दृष्टिकोनातून इथे हस्तक्षेप केलं जातं, ज्याला आपण ह्युमॅनिटेरियन इंटरव्हेन्शन असं देखील म्हणतो. तर या प्रकारे युनिव्हर्सल सिस्टम उभी केली जाते की ज्यामध्ये कोणत्याही एका देशाला महत्व न देता संपूर्ण जागतिक व्यवस्थेला महत्व दिलं जातं. आणि जो पुढचा भाग आहे तो म्हणजे हायरार्किकल सिस्टम, ज्याला आपण पदानुक्रम असं देखील म्हणतो. ही
व्यवस्था द्विध्रुवीय प्रणालीच्या नाशानंतर दोन गटांपैकी एकाच्या विघटनाने अस्तित्वात येते. मग आंतरराष्ट्रीय ऑर्डरची किंवा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची राजकीय पदानुक्रमात पुनर्रचना केली जाते आणि उरलेल्या गटाची विचारधारा कोसळलेल्या गटाच्या सदस्यांवर लागू केली जाते. म्हणजे एकंदरीत असं की जर दोन सुपर पॉवर असतील, महासत्ता असतील, तर त्यातला जो कोणी हरेल किंवा मागे पडेल त्याच्यावरती जिंकलेल्या महासत्तेचे जे विचार असतील ते लादले जातील. म्हणजे एका अर्थाने एक पहिल्या नंबरवरती असेल आणि दुसरा जे आहे ते दुसऱ्या नंबरवरती असेल, परंतु दोन्ही मात्र समान बसतील. त्या दोघांच्या मध्ये आता वर खाली अशा प्रकारचा भेदभाव किंवा अंतर केला जाईल. उर्वरित गटाच्या विचारधारेवर आणि बदललेल्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संघटनांच्या भूमिकेवर अवलंबून श्रेणीबद्ध प्रणाली, लोकशाही आहे, त्यासोबत हुकुमशाही असेल, हे अनेक जे काही उर्वरित गट असेल त्याचे जे काही विचार असतील ते संपूर्ण जगावरती एक प्रकारे लादण्याचा प्रयत्न केला जातो. आपण पाहतो की अमेरिका आणि रशिया या दोघांमधला जो संघर्ष होता तो 1991 नंतर काहीसं कमी झाला. याचं कारण म्हणजे सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि तो देश जवळपास 15 देशांच्या मध्ये किंवा 15 तुकड्यांच्या मध्ये विभागला गेला. आणि त्यामुळे असं दिसतं की सोव्हिएत युनियन मागे पडला आणि अमेरिका मात्र पुढे निघाला. आणि आज आपण पाहतो की संपूर्ण जग हे अमेरिकेच्या प्रभाव क्षेत्राखाली असतो. काही देश आहेत की जे अमेरिकेला जुमानत नाही, परंतु बहुतांश देश जे आहेत ते अमेरिकेची बाजू घेतात. आणि ते साहजिक आहे, कारण अमेरिका सध्या या सद्यस्थितीमध्ये सुपर पॉवर आहे किंवा महासत्ता आहे. आणि असं असल्यावर ते नॅचरल आहे की अमेरिका आपलं वर्चस्व हे संपूर्ण जगावरती गाजवेल. त्यासोबतच युनिट व्हेटो सिस्टम देखील आहे. ही अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये सर्व राज्यांच्या सिस्टम दृष्टिकोनामध्ये किंवा व्यवस्था दृष्टिकोनामध्ये एकमेकांना नष्ट करण्याची क्षमता असते, परंतु त्या सर्वांना हल्ल्याच्या परिणामांची जाणीव असते. ती आक्रमकता प्रत्युत्तराच्या हल्ल्यांना चालना देऊ शकते. म्हणजे ते असं आहे की एकमेकांना ती रोखते. एका अर्थाने प्रत्येक देश जर मजबूत असेल तर कोणीही एकमेकांच्या विरुद्ध हल्ला करण्याची शक्यता फार कमी होते. प्रत्युत्तराच्या कारवाईबद्दलची जाणीव प्रत्येक राष्ट्र राज्याला इतर देशांवर आक्रमण करण्यापासून परावृत्त करत असते. जे काही राज्य आहेत ती जर ताकदवान असतील तर त्यांच्यावरती कोणी हल्ला करण्यास पुढे येत नाही. कपलाने यांनी आपले असे मानले की दळणवळण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती युनिट वेटो प्रणाली अंतर्गत अपघाती युद्धाचा धोका कमी करते. म्हणजे जे काही युद्ध होणं अटळ होतं किंवा त्यामध्ये शक्यता होती त्या युद्धाला इथे विराम दिला जातो. याचं कारण म्हणजे प्रत्येक देश हा बलवान आहे, बळकट आहे. त्यामुळे शक्यता आहे की जर एखाद्या राष्ट्राने त्या देशावर हल्ला केला तर तो देश त्या राष्ट्राच्या विरुद्ध कारवाई करेल. आणि त्यामुळे प्रत्येक देश अशा गोष्टी करण्यापासून स्वतःचा बचाव करत असतो. त्याच्यानंतर केनेथ वॉल्ट्स याने देखील व्यवस्थावादी दृष्टिकोन मांडलेला आहे. कशा प्रकारे एक व्यवस्थावादी दृष्टिकोन आपण चालू शकतो किंवा सध्या कोणत्या प्रकारची व्यवस्था चालू आहे त्याच्यावरती केनेथ वॉल्ट्सने देखील आपले विचार मांडलेले आहेत. इथे न्यू रिअलिझम किंवा स्ट्रक्चरल रिअलिझम चे हे संस्थापक मानले जातात. यांना केनेथ वॉल्ट्स यांना न्यू रिअलिझम किंवा स्ट्रक्चरल रिअलिझमचे संस्थापक म्हणून मान्यता प्राप्त आहे. आणि यांनी व्यवस्थावादी दृष्टिकोनाच्या योगदानामध्ये किंवा त्याला म्हणूयात की पूर्ण जे काही व्यवस्थावादी दृष्टिकोन उभा केला गेला त्यामध्ये केनेथ वॉल्ट्सने देखील आपले मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. 1954च्या मॅन, द स्टेट अँड वॉर, ए थेरॉटिकल एनालिसिस, जे की केनेथ वॉल्ट्सने एक पुस्तक लिहिलं
त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधामधील विश्लेषणाचे तीन स्तर मांडलेले आहेत. आणि तो म्हणजे पहिला जो आहे माणसाचे किंवा मनुष्याचे स्वार्थी स्वभाव, त्यानंतर राज्य आणि संस्थांचे वर्तन, आणि तिसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा दबाव. हे 3 घटक आहेत की ज्यामधून व्यवस्था निर्माण होत असते. एक तर व्यक्तीचा किंवा मनुष्याचा स्वार्थी स्वभाव असतो, दुसरा राज्य आणि जी संस्था आहेत त्यांचं वर्तन, आणि तिसरा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा दबाव. या सर्व गोष्टींचा प्रभाव इथे होत असतो. वॉल्स पुढे असं म्हणतात की युद्धासारखे उच्च राजकारणाचे मुद्दे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेद्वारे निर्धारित केले जातात. म्हणजे कोणत्या देशावरती जर हल्ला होत असेल तर ते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेद्वारे निर्धारित केलं जातं. म्हणजे कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय व्यवस्था देखील त्याला जबाबदार असते. वॉल्सच्या मते युद्ध आंतरराष्ट्रीय व्यवस्थेद्वारे भडकावले गेले आहे आणि ते राज्यांचे नेते आणि राष्ट्रराज्यांचे वर्तन बदलून नष्ट केले जाऊ शकत नाही. म्हणजे तर जे केनेथ वॉल्स जो कंटेन्शन आहे किंवा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं स्वरूप बदलत नाही तोपर्यंत हे युद्ध नेहमी होत राहते. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेलाच सकारात्मक स्वरूप देणं अपेक्षित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे विश्लेषण देखील आवश्यक आहे. आणि असा युक्तिवाद या पुस्तकात केनेथ वॉल्स यांनी मांडलेला आहे, जे की 1954 मध्ये केनेथ वॉल्सने पुस्तक लिहिलं, मॅन, द स्टेट अँड वॉर, ए थेरॉटिकल एनालिसिस. अशा प्रकारचं हे पुस्तक केनेथ वॉल्सने लिहिलं आणि यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेबद्दल आपले विचार प्रकट केलेले आहेत. त्यासोबतच 1979च्या थेअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स या पुस्तकात निओ रिअलिझमचे प्रमुख सिद्धांत आणि त्यांच्या सिस्टमच्या दृष्टिकोनाची ठळक वैशिष्ट्ये मांडली गेली. इथे वॉल्सने अजून एक पुस्तक लिहिलं, त्याला नाव दिलं गेलं थेअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आणि त्यामध्ये निओ रिअलिझमचे प्रमुख जे सिद्धांत आहेत त्याच्याबद्दल केनेथ वॉल्सने आपले विचार मांडलेले आहेत. त्याच्या पुढे जो विचार आपण पाहतो तो म्हणजे इमॅन्युअल वॉलरस्टाईन. हे जे इमॅन्युअल वॉलरस्टाईन आहे याने देखील व्यवस्थेबद्दल आपले विचार मांडले आहेत. यांनी व्यवस्था दृष्टिकोन, ज्याला जागतिक प्रणाली दृष्टिकोन म्हणून ओळखले जाते, ही अवलंबित्व सिद्धांताची सर्वसमावेशक आवृत्ती आहे असं मान्य केलं. इमॅन्युअल वॉलरस्टाईन यांच्या मते सध्याची किंवा आधुनिक जग व्यवस्था किंवा जगातील व्यवस्था ही भांडवलशाही आहे, जी युरोपमध्ये 1450 ते 1650 या कालावधीत उदयास आली आणि ते पुढे चालू राहिली. वसाहतीकरणाच्या प्रक्रियेद्वारे ही व्यवस्था उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेपर्यंत विस्तारली गेली आणि त्याद्वारे जगातील प्रत्येक प्रदेश भांडवलशाही व्यवस्थेत रूपांतरित झाला. म्हणजे इथे जो मुख्य मुद्दा आहे तो भांडवलशाही व्यवस्थेवरती इमॅन्युअल वॉलरस्टाईन यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. म्हणून वॉलरस्टाईनचा मूळ युक्तिवाद असा आहे की जग हे स्वतंत्र राष्ट्र राज्यांचा समूह नाही, त्याऐवजी राष्ट्रराज्य मोठ्या व्यवस्थेचा भाग आहे. म्हणजे जागतिक प्रणाली आहे, ज्याला आपण कॅपिटलिझम असं देखील म्हणतो किंवा डेमोक्रेटिक कॅपिटलिझम असं देखील म्हणतो, जे तुलनेने स्थिर आणि राजकीय संबंधांचा संच आहे, जे जागतिक भांडवलाद्वारे नियंत्रित केले जाते. म्हणून तो सुचवतो की प्रत्येक राष्ट्र राज्यातील घडामोडीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याने जागतिक व्यवस्थेतील घडामोडींचे स्पष्ट चित्र समोर येणार नाही, तर आपल्याला संपूर्ण जागतिक व्यवस्था, तिचे नियमन करणारी शक्ती आणि त्यातील घटकांचे परस्पर संवाद बघावे लागतील किंवा पाहावे लागतील. एकंदरीत इथे वॉलरस्टाईनचं देखील हेच मत आहे की आपण राज्यांवरती जेवढं लक्ष केंद्रित करतो त्यापेक्षा जर आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थांच्या वरती जर लक्ष केंद्रित केलं तर आपण या जगाचा व्यवस्थितपणे अभ्यास करू शकतो किंवा हे समजून घेऊ शकतो. आणि म्हणून मग एका अर्थाने इथे इमॅन्युअल वॉलरस्टाईनने देखील जागतिक व्यवस्थेवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे
आणि कशा प्रकारे हे जग कंट्रोल केलं गेलेलं आहे किंवा चालवलं जातं, त्यासाठी इमॅन्युएल वॉलस्टाईन आपले विचार मांडताना दिसतात. वॉलस्टाईनच्या मते आधुनिक जगातील किंवा आधुनिक जागतिक व्यवस्थेचे मुख्य घटक म्हणजे आर्थिक क्षेत्र आहे. राष्ट्र, राज्य, सामाजिक वर्ग आणि स्थिती अशा प्रकारे वेगवेगळे गट बनवले गेलेले आहेत. इकॉनॉमिक झोन म्हणजे श्रम विभागणीच्या आधारे भौगोलिक प्रदेशांचे वर्गीकरण केलं गेलेलं आहे. म्हणजेच प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात प्रामुख्याने गुंतलेले आर्थिक क्षेत्र आणि सर्वात प्रगत वस्तूंच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलेले झोन. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की वॉलस्टाईनच्या मते त्यांचं एक असं मत आहे की श्रम विभागणीच्या आधारावर 3 आर्थिक क्षेत्र अवलंबून आहेत, ज्याला आपण कोअर, पेरिफेरल आणि सेमी पेरिफेरल असं म्हणतो. कोअर म्हणजे आता म्हणतो आपण की केंद्रबिंदू असेल, सेमी पेरिफेरल की जो मध्य भाग असेल, आणि पेरिफेरल जो की शेवटचा भाग असेल. सेंटर, सेमी पेरिफेरल आणि पेरिफेरल हे असे 3 गट इथे इमॅन्युएल वॉलस्टाईनने सांगितलेला आहे. जो मधला कोर असतो, सर्वात प्रगत वस्तूंच्या उत्पादनात तो माहिर असतो आणि भांडवली गहन उत्पादन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ताबा आणि उच्च विकसित उद्योगांना वैशिष्ट्यीकृत करतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की जो मध्य भाग असतो किंवा मध्यबिंदू असतो, त्याला इथे खूप जास्त महत्व प्राप्त करून दिलं जातं. आणि यामधूनच मग असं दिसतंय पुढे की हा जो मध्य भाग असतो, कोअर ज्याला म्हणतो आपण, सेंटर पॉइंट, हा प्रत्येक गोष्टीमध्ये ऍडव्हान्स असतो किंवा प्रगत असतो आणि त्यामुळे त्याचा प्रभाव हा संपूर्ण जगावरती पाहायला मिळतो. या घटकामुळे कोअरला आर्थिक क्रियांपासून जास्त नफा मिळत असतो. यामध्ये जे काही ते ऍक्टिव्हिटी करतील किंवा क्रिया करतील, त्यातून त्या कोअर ग्रुपला, त्या देशाला खूप जास्त महत्व प्राप्त होतो. आणि ज्यामध्ये आपण जर विचार केला की या कोअर ग्रुपमध्ये नेमकं कोण येतं, तर पश्चिम युरोप, अमेरिका आहे, जपान आहे, हे असे कोअरमध्ये असलेले देश आहेत की ज्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभाव आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये हे देश अग्रेसर आहेत. आणि म्हणून इथे एका अर्थाने त्या देशांना नफा मिळत असतो. त्या उलट परिघीय ज्याला म्हणतो आपण पेरिफेरी, हे जगात सर्वात कमी विकसित प्रदेश आहेत, ज्यांना आपण ग्लोबल साऊथ म्हणून देखील ओळखतो, की जे विकासाच्या प्रक्रियेमध्ये खूप मागे राहिलेले आहेत आणि ज्यांना आपण ग्लोबल साऊथ असं म्हणतो. पेरिफेरल हे किंवा परिघीय प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेले असतात. म्हणजे त्यांचं जे उत्पादन असतं हे प्राथमिक वस्तूंवरच असतं, ते कधी त्यांच्यापेक्षा जास्त पुढे जात नाही. आर्थिक क्षेत्र तुलनेने कमी, तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक आणि कोअरपेक्षा जास्त श्रम केंद्रित असते. म्हणजे या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप कमी केला जातो आणि जे कोअर ग्रुप आहे, ज्याला आपण सेंटर म्हणतो, तिथे तंत्रज्ञान जास्त प्रमाणात वापरला जातो आणि तुलनेने या परिघामध्ये किंवा पेरिफेरीमध्ये श्रम जास्त लागू केले जातात. या कारणांच्यामुळे पेरिफेरलला त्यांच्या उत्पादनातून कमी नफा मिळतो. जे काही उत्पादन होत असतो ते उत्पादन नेहमी चालू ठेवतात, परंतु त्यातून फारसं काही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे हे देश नेहमी गरीब राहतात. लॅटिन अमेरिका आहे, आशिया आहे आणि आफ्रिकेतील बहुतेक प्रदेशांद्वारे पेरिफेरलचे प्रतिनिधित्व केले जाते. ज्यामध्ये आपण लॅटिन अमेरिका पाहतो, आशिया खंड आहे किंवा आफ्रिकेतील बहुतांश देश जे आहेत, हे सर्व पेरिफेरीमध्ये किंवा परिघामध्ये बाहेरच्या बाजूला असतात, की ज्यामध्ये त्यांचं उत्पादन हे तुलनेने खूप कमी असतं आणि म्हणून हे तुलनेने कमी श्रीमंत असतात. त्याचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे सेमी पेरिफेरल. आता नेमका ह्या सेमी पेरिफेरल मध्ये काय होत असतं,
तर हे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये सुमारे अर्धा कोर समान आणि अर्धा पेरिफेरल समान अशा प्रकारे हे पाहिलं जातं. म्हणजे हे कोर पण नसतात आणि पेरिफेरला पण नसतात, परंतु या दोघांचं मिश्रण त्यामध्ये असतं. काहीसं ते कोरकडे वळलेलं असतात, झुकलेलं असतात आणि काहीसं पेरिफेरीकडे देखील वळलेलं असतात. आणि त्यामुळे दोघांचं जे कॉम्बिनेशन असतं, दोघांचं जे मिश्रण असतं, त्याला आपण सेमी पेरिफेरल असं म्हणतो. तर यामध्ये कोणते देश येतात? त्यात आहे भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. हे असे काही उदाहरणं आहेत की जे सेमी पेरिफेरल या परिघामध्ये येतात. त्यासोबतच आधुनिक जागतिक व्यवस्थेचा दुसरा घटक म्हणजे राष्ट्र राज्य आहे. आधुनिक जागतिक व्यवस्थेमध्ये राजकीय दृष्ट्या सार्वभौम आणि प्रादेशिक दृष्ट्या बांधील राष्ट्र राज्यांच्या मध्ये संघटित आहेत. आधुनिक जागतिक व्यवस्थेचा तिसरा घटक म्हणजेच सामाजिक वर्ग आहे. भांडवलशाही जागतिक व्यवस्थेत उत्पादनाच्या संसाधनांशी लोकांच्या संबंधाद्वारे सामाजिक वर्ग तयार होतात. म्हणजे दुसरा जो घटक पाहिला आपण तो म्हणजे राष्ट्रराज्य, तिसरा जो घटक पाहिला आपण तो म्हणजे सामाजिक वर्ग आहेत. ते एकमेकांच्यावरती अवलंबून आहेत. त्यांच्याकडे उत्पादनाचे साधने आहेत ते भांडवलदार वर्ग आहेत आणि जे त्यापासून वंचित आहेत ते मात्र कामगार आहेत. तर समाजामध्ये हे देखील दोन प्रकार पडतात, एक म्हणजे भांडवलदार वर्ग आणि दुसरा कामगार वर्ग. आधुनिक जागतिक व्यवस्थेचा चौथा घटक म्हणजे स्टेट्स ग्रुप्स हा आहे. एकतावर आधारित सामाजिक गट सांस्कृतिक ओळखीतून निर्माण होतात. धर्म, भाषा, वंश, वंशिकतेवर आधारित सामाजिक विभागणी या श्रेणीमध्ये केली जाते. म्हणजे एका अर्थाने इथे संपूर्ण जग हा या एकतावरती अवलंबून आहे. यांच्यामध्ये जे सांस्कृतिक ओळखी आहेत, आयडेंटिटीज आहेत, धर्म, भाषा, वंश यांच्यावर आधारित एक श्रेणी तयार होते आणि यातून मग तो पुढचा घटक तयार होतो. आणि शेवटी निष्कर्ष यातून असं पाहायला मिळतं की 1950 ते 1960च्या दशकातील वर्तवणुकीशी संबंधित क्रांतीने, ज्याला आपण म्हणतो वर्तनवादी क्रांती, याने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाकडे प्रणालीची दृष्टिकोन किंवा व्यवस्थावादी दृष्टिकोन सुरू केला. आंतरराष्ट्रीय संबंधाचे प्रमुख सिस्टम सिद्धांतकार किंवा व्यवस्थावादी सिद्धांतकार मॉडर्न कपलान आहे, केनेथ वॉल्स आहे, रॉबर्ट केवन आहे, जोसेफ नाय, अलेक्झांडर वेंड, इमॅन्युएल पॉलस्टेन इतक्या लोकांनी इथे व्यवस्थावादी दृष्टिकोनामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. यात बहुतेक सिस्टम्स किंवा बहुतेक व्यवस्थावादी सिद्धांतवादी जे असतात हे आंतरराष्ट्रीय प्रणालीकडे किंवा व्यवस्थेकडे पाहत असतात. एकात्मिक संपूर्ण तिची रचना, राष्ट्रराज्य, त्याची प्राथमिक कार्य या सर्व गोष्टींच्या वरती इथे लक्ष केंद्रित केलं जातं. ते असंही म्हणतात की राष्ट्रराज्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिस्टम मध्ये एक यंत्रणा आहे, म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधामधील घडामोडी हा देशांतर्गत घटकांच्या परिणामापेक्षा आंतरराष्ट्रीय प्रणालीच्या कार्याचा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रणालीच्या दृष्टिकोनाचे महत्व आहे की जे आंतरराष्ट्रीय संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी एक वेगळी चौकट तयार करते. म्हणजे एकंदरीत आपण इथे असं म्हणू शकतो की जे हे सर्व विचारवंत आपले विचार मांडत आहेत, हे काही जे व्यवस्थावादी दृष्टिकोनामधून, व्यवस्थावादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून जे आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतात, ते नेहमी हेच दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात की फक्त एखाद्या राज्यावरती किंवा राष्ट्रावरती लक्ष केंद्रित करून चालणार नाही, तर ही जर संपूर्ण व्यवस्था समजून घ्यायची असेल तर त्यासाठी जागतिक व्यवस्थेचा स्वरूप समजून घ्यावं लागेल. आणि ते जर समजलं की मग हे आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे चालतात याचा आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो. तर हा आजचा प्रेझेंटेशनचा संपूर्ण भाग होता. आज आपण इथेच विराम घेऊया. धन्यवाद.